25 वर्षापूर्वी लोकांचे विचार आणि आजची परिस्थिती. अगोदर शेजारी आपल्या कुटुंबाचा भाग होते. आज आपण आपल्या शेजाऱ्यांसाठी अनोळखी आहोत. अगोदर आपल्याला पुस्तकं वाचायला आवडायची. आता फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲप यावर मेसेज करणं आणि कायम ऑनलाईन राहणं हे सगळ्यांना आवडतं. पैसा असणारे गरीब होण्याचं नाटक करतात आणि पैसा नसणारे तो असण्याचं नाटक करतात. अगोदर घरातला एकच व्यक्ती कुटुंबाचं पालन पोषण करायला बाहेर काम करायचा, पण आता आई वडील दोघंही बाहेर काम करून एका मुलाचं पालन पोषण करणं अवघड झालं आहे. अगोदर लग्न करणं सोपं होतं आणि घटस्फोट घेणं अवघड होतं. आता घटस्फोट घेणं सोपं झालं आहे आणि लग्न जमणं अवघड झालं आहे. अगोदर घरातील सगळे एक सोबत बसून टीव्ही बघायचे आणि सोबत जेवण करायचे. आज सगळे आपापला मोबाईल घेऊन एकटे एकटे जेवण करतात. आपला मान वाढवायचा असेल तर वाद घालत बसू नका. ॲक्शन घ्या. दुसऱ्यांसमोर स्मार्ट बनायला जाऊ नका. आपल्या सगळ्या गोष्टी इतरांना सांगत बसू नका. कोणावर कधी पूर्ण विश्वास ठेवू नका. कोणावर अवलंबून राहू नका. वेळेची किंमत करा. न मागता कोणाला सल्ला द्यायला जाऊ नका. कोणासोबतही बोलताना आत्मविश्वासाने बोला. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. हसायला शिका. रडणं तर जन्मापासून सोबत आहे. एकटे चालायला शिका. सोबत करणारा शेवटपर्यंत सोबत राहत नाही. प्रत्येकजण आपल्या वेळेनुसार जवळ येतो आणि दूरही जातो. शाळेत सगळंच शिक्षण मिळतं असं काही नाही. रिकामा खिसा आणि उपाशी पोट देखील माणसाला खूप काही शिकवून जातात. जास्त विचार करणं सोडायचं असेल तर सगळ्यात अगोदर कोणाला घाबरणं सोडावं लागेल. कोणाचं कर्ज ठेवू नये, ते अगोदर फेडावे. व्याजाने पैसे घेऊ नयेत. त्यातून माणूस कधीच वर येऊ शकत नाही. आपल्या समस्या संपतील असं बघा. आपल्याकडून त्या सुटत नसतील तर मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आपल्या रोजच्या कामात व्यस्त राहा. वेळ रिकामा असेल तर नवीन काही शिकण्याचा आणि आपल्यातले कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देणं बंद करा. नेहमी टापटीप आणि स्वच्छ कपडे घाला. कोणालाही भेटत असाल तर चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा. चेहरा प्रसन्न ठेवा. आपला समोरच्यावर सकारात्मक प्रभाव पडेल यावर लक्ष ठेवा. फालतू आणि रिकामटेकड्या लोकांच्या संगतीत राहू नका. गेलेल्या भूतकाळात जगू नका. त्यातून शिकून पुढे जायला शिका. भूतकाळात जगत राहिलात तर आयुष्य नकारात्मक होईल. चित्रपटात दाखवलेलं प्रेम वेगळं आणि खऱ्या आयुष्यातील वेगळं. म्हणून चित्रपट बघून आभासी जगात जगू नका. वास्तवात जगा. कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका आणि आपले म्हणणारे लोक त्यांच्यावरही पूर्ण विश्वास ठेवू नका. आपल्या भावना सगळ्यांसमोर व्यक्त करत बसलात तर बऱ्याच वेळेस आपला मजाक उडवला जातो. आपलं आयुष्य पूर्णपणे जगायला शिका, जेणेकरून काही पश्चाताप राहणार नाही. जीवनातील खरे सुख म्हणजे आपलं निरोगी शरीर. आपलं शरीर रोगमुक्त असावं. कुठलाही त्रास, व्याधी नसावी. आपलं शरीर रोगमुक्त असेल तर आपण सगळं सुख उपभोगू शकतो. नाहीतर मिळवलेलं सगळं व्यर्थ आहे. आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आजकाल पैसा देखील महत्त्वाचा आहे. खूप जास्त नसला तरी किमान गरजा आणि थोडी हौसमौज करण्यासाठी पैसा हवा. रिकामा खिसा असणाऱ्याला कोणी विचारत देखील नाही, ही आजची परिस्थिती आहे. पैसा, धनसंपत्ती, यश, मानसन्मान, समाजात प्रतिष्ठा सगळं आहे, पण तुमचे स्वतःचे मुलं तुमचा आदर ठेवत नाहीत, तुमचा मान राखत नाहीत तर हे सगळं व्यर्थ आहे. या सगळ्याचा काहीही उपयोग नाही, हे नेहमी लक्षात ठेवा.
नवनवीन विचार ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.